श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. तर या भाऊबीजेच्या दिवशी आपण औक्षणाचे ताट कसे तयार करावे, भावाचे औक्षण कसे करावे, या औक्षणासाठी दिवा हा जो आहे तर तो धातूचा वापरावा की कणकेचा वापरावा, तसेच भावाने बहिणीला भेटवस्तू काय द्यावी आणि कोणत्या वस्तू चुकूनही भेट स्वरूपात देऊ नयेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याची सुद्धा माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात आणि व्रत देखील पाळतात. भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे. भाऊबीजेच्या दिवशीच मृत्यूचे देवता यमराज यांची सुद्धा पूजाही केली जाते. द्वितीया तिथी ही दोन्ही दिवशी जर दुपारच्या वेळी आली तर दुसऱ्या दिवशी भाऊबीज ही साजरी करतात आणि 2023 मध्ये भाऊबीज ही बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला आहे आणि हा जो सण आहे तर तो कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. याच दिवसाला यमद्वितीया असे सुद्धा म्हणतात. आता यावर्षी कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी ही मंगळवारी म्हणजे दिवाळी पाडव्याला 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होणार असून ही तिथी 15 नोव्हेंबरला दुपारी 1:47 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार भाऊबीज ही 15 नोव्हेंबरला आहे आणि या भाऊबीजेचा जो मुहूर्त आहे तर तो शुभ मुहूर्त आहे 15 नोव्हेंबरला सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:05 तर या वेळेत आपल्याला भावाचे औक्षण करायचे आहे. एका आख्यायिकेनुसार यमदेव हे भाऊबीजेच्या दिवशी त्यांची बहीण यमुना हिच्याकडे गेले होते. यमुनेने यमदेवांना गोडधोड खाऊ घातले आणि त्यांचे औक्षण केले आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा यमदेवांनी तिला प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली की याच दिवशी प्रत्येक वर्षी तू माझ्या घरी यावेस. तसेच जी कोणी स्त्री, जी बहीण तिच्या भावाचे या दिवशी औक्षण करेल त्या भावाला तुझी भीती वाटणार नाही. यमदेवांनी सुद्धा बहीण यमुनेला हा वर दिला आणि तेव्हापासून यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज ही साजरी केली जाऊ लागली. तर भावाचे औक्षण करताना आपल्याला कणकेचाच दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ घट्ट मळायचं आहे, यामध्ये मीठ घालायचं नाही आणि हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला 2 मुटके सुद्धा बनवून घ्यायचे आहेत. आणि हा दिवा जेव्हा आपण ताटामध्ये ठेवणार आहोत तर त्या दिव्याच्या दोन्ही बाजूला एक एक मुटका तर हा आपल्याला ठेवायचा आहे. त्याप्रमाणेच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कुंकू. कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानले आहे. कुंकवामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकवाचा आपण जेव्हा टिळा आपल्या भावाच्या कपाळी लावतो तर तेव्हा आपल्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी येते. आता आपण औक्षण कसे करायचे तर याचं सुद्धा मी इन डिटेल माहिती आपला अगोदरचा जो पाडव्याचा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये सुद्धा दिलेली आहे, परंतु तरीही मी या सुद्धा व्हिडिओमध्ये थोडक्यात ही माहिती सांगणार आहे. आता आपण कुंकू घेतल्यानंतर येतात त्या म्हणजे अक्षता. पुराणानुसार अक्षता या दीर्घायुष्य असतात आणि ह्या घेताना आपल्याला तुटलेल्या, फुटलेल्या किंवा कीड लागलेल्या तर अशा अक्षता घ्यायच्या नाही. तर आपण जे तांदूळ घेणार आहोत तर हे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत आणि यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळत असते आणि म्हणूनच आपण जेव्हा औक्षण करतो तेव्हा अक्षतांना सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. अक्षता या संपन्नतेचं प्रतीकसुद्धा मानल्या जातात. यानंतर आहे ते आहे सोने किंवा सुपारी. आपल्या भावाचे आयुष्य सुपारीप्रमाणे टणक आणि अविनाशी बनावे, त्याप्रमाणेच ते सोन्याप्रमाणे चमकावे म्हणून सोने, सुपारी, त्याप्रमाणेच तुम्ही एक नाणंसुद्धा घेऊ शकता. यानंतर आहे ते म्हणजे मिठाई. मिठाईशिवाय औक्षण हे अपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा कायम राहण्यासाठी मिठाई ही सुद्धा या औक्षणाच्या ताटामध्ये असायलाच हवी. आणि आपण कणकेचा दिवा घेणार आहोत कारण दिवा जो आहे तर तो जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा त्या ज्योतीभोवती एक सकारात्मक वलय तयार होतं
आणि या दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती असते, जी शक्ती आपल्या भावाचे सर्व कष्टांपासून आणि संकटांपासून रक्षण करत असते. आता आपण हे जे औक्षण करतो, तर हे औक्षण आपण रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, तर याच पद्धतीने आपण औक्षण हे करायचे आहे. त्याप्रमाणेच आपल्याला अजून एक सर्वात महत्त्वाची वस्तू ही औक्षणाच्या ताटामध्ये असायला हवी, ती म्हणजे नारळ म्हणजे श्रीफळ. भावाच्या आयुष्यात सुखसमृद्धी कायम राहावी, संकटे नष्ट व्हावी, तर यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याला रक्षासूत्राचा धागा किंवा लाल धागा हा गुंडाळायचा आहे. तर एवढे साहित्य आपल्याला या औक्षणाच्या ताटामध्ये लागणार आहे. आता हे औक्षणाच्या ताटामध्ये साहित्य कसे ठेवायचे, तर या औक्षणाच्या ताटामध्ये अक्षता या मध्यभागी ठेवायच्या आहेत. त्याच्या समोर आपल्याला एक दिवा जो आपण बनवलेला आहे तो ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला एक एक मुटका ठेवायचा आहे. उजव्या बाजूला आपल्याला हळदी कुंकू ठेवायचं आहे, सुपारी, सोने, नाणे जे आपण घेतलं आहे ते ठेवायचं आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला मिठाई तर ही ठेवायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर भावाचं औक्षण कसं करायचं आहे, तर प्रथम एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला भावाला बसवायचं आहे. त्या पाटाभोवती तुम्ही छान अशी रांगोळी काढू शकता. भावाच्या डोक्यावरती टोपी असायला हवी. आता बऱ्याच ठिकाणी बघा खुर्चीवरती बसवून औक्षण केलं जातं, परंतु हे चुकीचे मानले जाते. आपल्याला पाटावरतीच बसवायचं आहे. भावाच्या कपाळावरती आपल्याला सर्वप्रथम कुंकवाचा टिळा लावायचा आहे. थोडेसे कुंकू जे आहे तर ते ओले करून त्याचा टिळा लावायचा. तो लावताना खालून वर तर अशा पद्धतीने लावायचा आहे. आपला उजवा हात आहे तर त्याच्या मधल्या बोटाने हा जो टिळा आहे तर तो लावायचा आहे. त्यावर थोडेसे तांदूळ चिकटवायचे आहेत. डोक्यावर थोड्याशा अक्षता या टाकायच्या आहेत. यानंतर 1 रुपयाचं नाणं, सोन्याची अंगठी आणि सुपारी तर हे एकत्र घ्या. सोन्याची अंगठी घ्या किंवा कोणतीही वस्तू असेल तरी चालेल आणि हे एकत्र घ्या किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा ओवाळू शकता. आणि भावाच्या कपाळावरती मध्यभागी सर्वप्रथम हे टेकवायचं आहे. नंतर त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे फिरवायचे. नंतर आपलं जे औक्षणाचं ताट आहे त्या ताटाला लावायचं आणि पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे तर अशी आपल्याला 3 वेळा ओवाळायचं आहे. आणि आपण जेव्हा ही सोने सुपारी जी आहे तर ते भावाच्या कपाळाच्या मध्यभागी लावतो, तर तेव्हा शिवशंकरांच्या ज्या सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्या भावाला मिळत असतात. म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे कपाळावरती मध्यभागी लावायचं आहे. यानंतर अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर जे आपण दिव्याच्या बाजूला जे मुटके ठेवलेले आहेत तर ते दोन्ही हातात घ्यायचे आणि आपल्या भावाची नजर काढायची आहे. इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, तर असे म्हणत आपल्याला 3 वेळा नजर काढायची आहे. यानंतर हे मुटके ज्या ठिकाणी आपण ताटामध्ये ठेवलेले आहेत तेथे ठेवायचे आणि नंतर दिव्याने आपल्याला औक्षण करायचे आहे. आणि हे औक्षण करताना आपल्याला हे औक्षणसुद्धा 3 वेळा करायचं आहे. दिव्याचा जो प्रकाश आहे तर तो भावाच्या चेहऱ्यावरती पडावा अशा पद्धतीने हे औक्षण करायचं आहे. आणि औक्षण करताना आपल्या मनामध्ये भावाच्या दीर्घायुष्याची तसेच त्याच्या आयुष्यात संपन्नता समृद्धी यावी तर यासाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे. आणि त्यानंतर भावाला आपण जो नारळ श्रीफळ घेतलेला आहे, ज्याला धागा गुंडाळलेला आहे, तर हे श्रीफळ द्यायचं आहे. आणि त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे. आणि दोघांपैकी जे कोणी मोठा आहे म्हणजे बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचं आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे. आता आपण ज्या भेटवस्तू देणार आहोत तर यामध्ये आपण कोणकोणत्या भेटवस्तू या देऊ शकतो, तर तुमची जर बहीण लहान असेल, ती जर शिकत असेल तर तुम्ही ज्या शालोपयोगी वस्तू आहेत जसं की पेन असेल, कंपास पेटी असेल तर या वस्तू देऊ शकता. तसेच डायरी तर यासुद्धा गोष्टी देऊ शकता. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह जो आहे तर तो बहिणींसाठी अतिशय शुभ मानला आहे. त्यामुळे बुध ग्रहाचा संबंध हा शिक्षणासाठी असतो. त्यामुळे तुम्ही शैक्षणिक वस्तू दिल्या तर हे अतिशय शुभ मानले आहे. त्याप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप तर यासारख्या वस्तूसुद्धा देऊ शकता. किंवा बहिणीच्या आवडीची जी कपडे आहेत, ड्रेस आहे, साडी आहे तर ती देऊ शकता. कारण आपण स्त्रियांना, मुलींना बघतो की कपड्यांची शॉपिंग करायला खूप आवडतं आणि स्त्रियांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्या जर खुश असतील तर माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न असते. त्यामुळे आपण त्यांना कपडे भेटवस्तू म्हणून देणे हे अत्यंत शुभ मानले आहे. परंतु कपडे देताना रुमाल हा कधीही देऊ नये. त्याप्रमाणेच काळे, निळ्या रंगाचे, भडक रंगाचे कपडे भेटवस्तू म्हणून देऊ नयेत, ही सुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे. त्याप्रमाणेच तुम्ही दागिने, पुस्तके, म्युझिक सिस्टीम किंवा सोन्या चांदीच्या वस्तूसुद्धा देऊ शकता. आता कधी कधी काय होतं की काही वस्तू देणे हे अशुभ मानले जातं. तर अशा कोणत्या वस्तू आहेत, तर यामध्ये येतं ते म्हणजे चप्पल, सँडेल. तुमच्या बहिणीला जर एखादी चप्पल खूप आवडली
तरीसुद्धा तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी मात्र ही चप्पल तिला भेटवस्तू म्हणून देऊ नका. इतर दिवशी तुम्ही ही चप्पल तिला घेऊन देऊ शकता, परंतु भाऊबीजेचं औचित्य साधून मात्र चप्पल तिला कधीही गिफ्ट करू नये. त्याप्रमाणेच आहे ते म्हणजे मिक्सर, ग्राइंडर, चाकूचा सेट असेल, आरसा असेल, फोटो फ्रेम असेल आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे रुमाल, तर या गोष्टीसुद्धा देणे हे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानले आहे. त्यामुळे या वस्तू आपल्याला चुकूनही भेटवस्तू म्हणून तिला द्यायच्या नाहीत. त्याप्रमाणेच तुम्ही कोणत्याही देवांच्या मूर्ती किंवा देवांच्या फोटो फ्रेम तर ह्यासुद्धा भेटवस्तू म्हणून बहिणीलाच नाही तर कधीच कोणाला भेट देताना देवांच्या मूर्ती किंवा देवांचे फोटो तर हे भेट देऊ नयेत. त्याप्रमाणेच आपल्यालाही कोणाकडून जर असे देवांचे फोटो, देवांच्या मूर्ती भेट म्हणून मिळाल्या तर आपल्या देवघरामध्ये त्याची कधीही पूजाही करू नये.